नमस्कार मंडळी, शुभ दुपार. थेट प्रचितगड किल्ल्यावरून प्रचितगड किल्ल्यावरती आपण आलो आहे. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रेकचा व्हिडिओ पाहता आला. तर 14 आणि 15 फेब्रुवारी असं मोहीम क्रमांक 7 चाललेली आहे. संगमरत्न फाउंडेशन आणि बाकीची टीम द्वारे बरीचशी कामं प्रचितगडावरती होत आहेत. त्यातलाच आजची ही 7वी मोहीम आणि या मोहिमेमध्ये आपल्याला सध्या तरी दुपारच्या अगोदर मंदिर परिसराचा जो पुढचा भाग आहे तिथे कारवीचं मोठं जंगल आहे, ते जंगल पूर्ण साफ करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग जेवल्यानंतर अजून 2 टीम करून जो 6व्या मोहिमेमध्ये जो आपण बुरुज मंदिर परिसरातला जो बुरुज किंवा तो जो काय भाग आहे तो क्लीन केला आहे, तिथलंच माती आणि त्याच्या पुढे जे काय आपल्याला अवशेष दिसत आहेत तर ते आपल्याला क्लीन करायचे आहेत. तर चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया. सुरुवात तोफेपासूनच केलेली आहे आजच्या कामाची. तोफा व्यवस्थित लावून घेत आहेत. अशी वर आली पाहिजे ना. या बाजूला इकडे जेवणाची तयारी पण लगेच चालू झाली. तर सर्व टीम निघाले. समोर मंदिर आहे, तर मंदिराच्या समोरचा जो परिसर आहे ना, हे सगळे कारवी वगैरे आहे. तर दुपारी आता जेवणाच्या अगोदर पहिलं तर ही जी जागा दिसते तुम्हाला ना, ही पूर्ण क्लीन करायची. इथून खाली गेलं की पाण्याची टाकी आहेत आणि हा जो भाग दिसतोय ना, हा डोंगा, इथे ॲक्च्युली बरेचसे अवशेष पण आहेत चौथऱ्याचे वगैरे. आम्ही ह्याच्यातून गेलेलो लास्ट मोहिमेमध्ये, तर तेव्हा हे जर क्लीन केलं तर बऱ्याच गोष्टी निघतील. तर ह्या जे दिसतंय ना तुम्हाला पूर्ण परिसर, तो क्लीन करून घ्यायचा आहे. तर हे सध्या असं दिसतंय. थोड्या वेळामध्ये ह्याचं चित्र पालटून टाकायचं आहे. पूर्ण क्लीन केलं ना की मस्त वाटेल. पाण्याचं डिपार्टमेंट इकडे घेतलेलं दिसतंय. कोण सोबतीला आहे की नाही? आहे ना, ओके. जेवण नाही थांबलं पाहिजे, बरोबर. कामं चालू आहेत आणि इकडे अजित भाईने जेवणाची धुरा सांभाळत आहेत. आज मिसेस नाहीत. हां, आज मिसेस नाही, वहिनी आज आल्या नाहीत. मागे ओढू. ओके, पूर्ण घेऊ. राहते एक. हे दिशादर्शकवाली टीम. नमस्कार. नमस्कार. सगळे दिशादर्शक लावले व्यवस्थित ना एकदम. कुठे कुठे कमी होती तिथे इथे लावत आलेले आहेत. तुमचा हा काढा, मास्क काढा, दिसू द्या. हां, इकडे 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 यांचं पण. चला नरेश शेठ. नरेश शेठ. चला चला, मंदिराच्या समोरचं काम बऱ्यापैकी आवरलेलं आहे. अजून दुपारनंतर जाईल तिकडे एक टीम. आता जेवणाची वेळ झाली, कारण ऑलरेडी 1:30 वाजला आहे. तर सकाळी कसं आहे, नाश्ता करून आल्यानंतर दुपारी भूक पण पटकन लागते. आता खिचडी भात आहे, तर जेवायचं, थोडा अर्धा तास आराम करायचा आणि मग दुपारनंतरच्या सत्रामध्ये बरंच काम होतं. कारण तेव्हा कसं थोडंसं ऊन पण कमी होतं आणि मग जोश चांगला असतो, तेव्हा चांगली कामं होतं. तेव्हा 2 टीममध्ये कामं होतील. एक टीम आहे ती या बुरुजावरती असेल, मंदिरपाशी जो बुरुज आहे. तर मोहीम क्रमांक 6मध्ये जे काम झालं ते कंटिन्यू होईल आणि दुसरी टीम आहे ती तिकडे जाईल. मंदिर आपण जे आता साफसफाई करत होतो तिकडे जाईल. हे माते भैरी भवानी, आज या तुझ्या गडावर आम्ही ही संवर्धनाची 7वी मोहीम राबवतोय. तर ती अगदी आनंदानं आणि विना कोणाला काही दुखापत न होता पार पाडू दे आणि सगळ्यांना तू सांभाळ करशील अशी आशा आहे. आई भैरवनी माते की हर हर महादेव, हर हर महादेव. आई भैरी भवानी देवीचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. चला, जेवणाची वेळ झालेली आहे. तर इकडे जेवणाची इकडे पंगत, इकडे एक पंगत आहे आणि बाकीची पंगत मला वाटतं इकडे लागेल पायरीच्या झाडाखाली. चला, जेवण झालं आहे. आता जेवल्यावर थोडंसं आम्ही चाललो आहे पुढे उंबराच्या झाडाकडे. तिकडे एक गुहा पण आहे, ती पण बघूया. आणि
पाण्याची टाकी वगैरे जरा दाखवतो तुम्हाला, कारण पाण्याची टाकी गडावरती चांगले आहेत. 7 दरवाजेवाला पाण्याचं टाका आहे, त्याच्यामध्ये 4 दरवाजे तरी चांगले आहेत, अजून 2 बुजलेले दिसत आहेत आणि एक आहे तो कुठे बुजला आहे तो काही दिसतच नाही. इकडे बघताय हे पाण्याचं टाका, आवाज घुमतोय बघा आणि खूप स्वच्छ पाणी आहे. म्हणजे तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो. पाण्याच्या टाक्यात वगैरे आहे ना शूज घालून कधी उतरू नका. तर खालचं टाका तुम्हाला मी दाखवतो. स्वच्छ आहे एकदम पाणी, तळ दिसतोय बघा. वर्षानुवर्ष हे पाणी असं आहे आणि एकदम स्वच्छ दिसतंय. तळ एकदम प्रॉपर दिसतोय. खोल असणार पाणी, 1-1.5 पुरुष खोल आहे आणि या बाजूने इकडे खाली जायला पायऱ्या पण आहेत, हे बघा. आणि ओव्हरफ्लो झालं की त्या बाजूने तिकडे पाणी दुसऱ्या टाक्यात जातं, मग तिसऱ्या टाक्यात जातं. अशी ही एक सिस्टम आहे मस्त अशी. गडावरती मोठं म्हटलं तर हे एकमेव झाड उंबराचं, नाही तर बाकी पायरीची झाडं आता तिकडे मंदिराचे इथे झालेत. पहिले इकडे जेवण बनवायचं, 1-2 मोहिमेला आम्ही इकडे बनवलेलं. त्याच्यानंतर मंदिर परिसर साफ केला तेव्हा जेवण आता इकडे नाही बनवत, मंदिराकडेच बनवतो निवांत. दुपारनंतर जेवल्यावर थोडासा आराम केला गेला. आता दुपारनंतरच्या कामाला सुरुवात झाली. तर इकडे ही जो मातीचा थर आहे ना हा प्रॉपर काढून वरती एक थर चढवायचा आपल्याला. तर इकडे जे मंदिराच्या हा पाडचा जो बुरुज आहे बोलू शकतो त्याला, तो व्यवस्थित दिसेल. इकडून आपण महादरवाजापासून येतो आणि मंदिराचा जो परिसर आहे तो मंदिराच्या परिसरामध्ये बऱ्यापैकी आता तटबंदी टाईपचं दिसतंय. वरती काम करता करता आम्ही आता जरा गुहेमध्ये चाललो आहे. इथे एक गुहा आहे, हे बघा समोर. मोठी आहे आतमध्ये. हा मोठी आहे, पण ही आहे आता एक असा कातळ आहे ना, तसं तो दगड पांढरा आहे, लालसर दगड आहे, मुरमाड दगड आहे, मुरमाचा. मोठा आहे पण आतमध्ये जागा ठीक आहे, आतमध्ये बसू शकतो प्रॉपर. मोठीच्या मोठी जागा आहे. ॲक्च्युली नेमकं गुहा होती का काय माहिती नाही, कारण खाली आहे ना माती आले, खाली मातीची आहे ना. वरून पाठीमागचा जो दगड आहे ना हा लाल, हां ह्याला मुरमाचा दगड म्हणते. तो पडतोय. हा म्हणजे चिऱ्यात मिक्स आहे. हां बुरम आमच्याकडे बुरम बोलतात त्याला. तर ही अशी प्रचितगडावर गुहा आहे, नैसर्गिक गुहा. एक नंबर आहे. एवढे वर्ष आलेलो, पहिल्यांदाच आतमध्ये आलो इकडे. चला निघूया. गुहा बघून झाले, थांबण्यात काय जास्त वेळ इथे अर्थ नाही, निघालेलं बरं आहे. चला गुहा बघून झाली, परत कामाला लागूया. ॲक्च्युली मगाशी बुरुजाची इथे काम करतोय, चहाची वेळ झाली तर आम्ही म्हटलं जरा राऊंड मारून येऊ. तर मगाशी इकडे आलेले काही जण, आम्ही पण म्हटलेलं जरा बघून येतो. मंदिराच्या समोरचं पठार एकदम आता क्लीन होतं आहे. तर इकडच्या बाजूचं काम संध्याकाळपर्यंत बहुतेक होईल आणि आम्ही बुरुजाकडे आहोत. आज काय जेवणामध्ये काय? मिक्स भाजी आहे, मिक्स भाजी एकदमच ना, सगळं थपथपीत डाळीसारखं. मटकीची भाजी आहे आणि भात. रस्सा भाजी आणि भात मस्त की ओके, जसं शाळेत खायचं तसा. दुपारी खिचडी झालेली, आता भात खाऊ मस्त. ड्युटी दुसऱ्याची होती, सकाळी हां सकाळी दुसरे कोक होते, आता नवीन ड्युटी चालू झाली इकडे. चला चहा प्यायला या. छान आहे, छान चहा आहे ना, एकदम मस्त मस्त चहा, एकदम कडक चाय. स्पेशल माणसासाठी हां हो काय? हां स्पेशल माणसासाठी पारले. ओके, जेवणाची तयारी सुरू आहे. सकाळपासून फक्त टोमॅटोज ना, टोमॅटोचं डिपार्टमेंट इकडे आहे. भाजी पण मेहनत लय करतात, नवीन आहेत. याच करतात की काय? बाकी कोण आहे कापायला? कोण आहे? असिस्टंट. ओके, असिस्टंट हेल्प. जेवण कसं संध्याकाळचं जेवणाची ड्युटी इकडे आहे ना पूर्ण. गोप्रोची बॅटरी लो झाली. दगड घ्या. नाही बॅटरी लो झाली ना रे गोप्रोची. तर आज दुपारनंतर ह्याला प्रॉपर क्लीन केलं आहे आणि वरच्या बाजूला
2 थर लावलेत. त्या 2 थरांनी एकदम हा जो बुरुज आहे बघण्यालायक झाला आहे. तिकडे आता स्टेप्स करायचे बाकी आहेत, त्या बाजूला स्टेप्स करावे लागतील. हां आपलं तिकडचं झालं सगळं. अरे मगाशी बघून आलो तर चालू होतं. चाय दिली म्हणून ना. चाय दिली म्हणून. चहा कोण घेणार आहे काय? चहा येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. चला दगड जाऊ द्या, वर जाऊ द्या, दगड वर जाऊ द्या. दुपारनंतर खूप चांगलं काम झालं आहे. इथला खालचा पूर्ण पट्टा मोकळा झाला. आता ही जी तटबंदी खालची जी माती होती ती आता व्यवस्थितरित्या वरती 2-2 थर लावून त्याच्यामुळे ती माती टाकण्यात आले आणि सनसेटचा टायमिंग झाला आहे. समोर बघताय सूर्यास्ताची वेळ आहे, छान सूर्योदय आणि दिसणारा हा पूर्ण परिसर खास करून प्रचितगड आहे ना, हा टेहलणीसाठी वापरला जायचा. कारण इथून पूर्ण पट्टा आहे तो कवर होतो आहे. हा बघा, म्हणजे इकडून हा मला वाटतं नाही करून ते जे धरण दिसतंय ते राजिवली, कुटरे, कुचांबे तो पट्टा म्हणजे लांब लांबपर्यंत आहे. आणि इकडून हा जो डोंगर दिसतो ना, तो डोंगराच्या पलीकडे भैरवगड, जो चिपळूणचा भैरवगड आहे तो भैरवगड. आणि इकडे खाली शृंगारपूर, कातुर्डी हा सगळा पट्टा आलाच. त्याच्यामध्ये तिकडे लांब 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 हे दिसतंय ते उमऱ्याचं धरण बिरण सगळं प्रॉपर दिसतंय. ते तिकडे उमऱ्याचं धरण वगैरे दिसते, तिकडे तो देवरुख पट्टा, असा पूर्ण परिसर हा संगमेश्वरचा निम्मा परिसर या गडावरून आपल्याला बघण्यात येतो. संध्याकाळ झाले आणि आता कशी थंडी आहे बऱ्यापैकी, त्यामुळे हे तुम्हाला दिसतंय ना धुकं भरपूर असतं. सकाळी तर इकडे धुक्याची चादर असते, मॉर्निंगला तुम्हाला तो व्ह्यू पाहायला मिळेलच. सध्या इकडे जोर वाढला आहे. टायमिंग झालं आहे 6:10. अजून 1-1.5 तास काम चालेल. काळोख झाला की आपल्याकडे लाईट्स असतात, त्या लाईट्सवरती पण थोडा वेळ काम चालतं. त्याच्यानंतर सगळेजण फ्रेश होऊन मग भजन वगैरे केलं जातं आणि मग आरती वगैरे करून नंतर जेवण, तर जेवणवरती बनतं आहे तोपर्यंत. ठीक आहे बाय. तुझं नाव कसं? नाव कसं? धनश्री. ओके. तर हे कोणाची भाची? हां, हे श्रीधरची भाची आणि खास मोहिमेसाठी आले. एवढी लहान मुलं येऊ शकतात, तुम्ही का नाही येऊ शकत? बरोबर ना अल्पेश भाऊ? असं नेहमी यायचं मामासोबत. श्रीधर मामा कुठे गेला? पलीकडे. मामा पलीकडे आहे. लावायचं नाही इकडे, तिकडे टाकतो. मोठा आहे मोठा एकदम. इथे घेऊया आणि हा भरूया सगळा. हा का इथेच भरावं लागणार आधी. याला भरावं बघा किती आहे आपल्याला. त्या पायरी आहेत ना, इथून आता क्रॉस करून घ्यायला लागणार आहे. त्या ताटावर असं उभं धरा, आडवं केलं तरी चालतंय. ठेवा आडवं. चला तिकडचं काम होते तोपर्यंत जेवणाची खास तयारी. असंच मस्त वाटतंय हो, असंच वाटतंय. आता मस्त भाजी झाली, जेवूया ना. बरं आहे ना? म्हणजे जेवण लवकर होईल असं वाटतंय है ना? भात झाला? भात होईल आता. होईल ना? किती वाजले टाईम आपल्याकडे? 6:30 वाजले. 7:30-8पर्यंत जेवण होईल. म्हणजे इकडे आरती वगैरे उरकेल तोपर्यंत जेवण तयार आहे. चला चांगली गोष्ट आहे. समोर सनसेट मस्त असा दिसतोय. आणि इकडे काय तयारी चालली हो? रात्रीच्या पूजेची तयारी चालू आहे. ओके. या बाजूला इकडे मस्त डेकोरेशन चालू आहे. धनंजय भाऊंचं काहीतरी डोकं चाललेलं आहे इकडे डेकोरेशनचं काहीतरी चालू आहे. इकडे बाजूला इकडे श्रीधर भाऊ आहेत आणि भाची पण आहे सोबतीला. आणि इकडे काय हाराचं डिपार्टमेंट आहे वाटतं. गुलाब भेटली का फायनली? गुलाब सकाळी भेटत नव्हती. आता तू मदत कर मामाला. तिला दुसरी सुई नाहीये ना, होऊन दिली असती. हां, दर दिवशी गावाला असलो की घराजवळून मी सनसेट दाखवत असतो. आजचा सनसेट ठीक 6:33 हा बघा. आता गुडूप होऊन जाईल.
समोर दिसतोय का छोटासा पॉईंट दिसतोय. आणि आपल्या घराजवळ पण अजून दिसेल सनसेट, कारण सूर्यास्त आहे हा इथून आणि निवळी गावातून आपल्या साधारण सेम दिसतो. हाईट थोडासा फरक आहे. रात्रीचे 7:30 वाजलेत. आता मंदिर समोरचा जो भाग आहे ना तिकडची साफसफाई सुरू आहे. 8 वाजेपर्यंत वगैरे काम चालेल आणि त्याच्यानंतर मग फुल स्टॉप. मग सगळे फ्रेश वगैरे व्हायला जातील. शुभ सकाळ, जय शिवराय मंडळी. तर काल रात्री 8-8:30पर्यंत काम चाललं. त्याच्यानंतर थोडंसं भजन आणि शिवरायांची मूर्ती स्थापन झाली. तर सकाळ झाले मस्त. साधारणतः 5:45 वगैरे वाजलेच. मगाशी 5:45ला आपण उठलो आणि त्याच्यानंतर सगळ्यांची आवरावर चहा वगैरे झाली. तर काल रात्री जे काम झालं त्याचं जस्ट अपडेट देतो आहे. सूर्योदय अजून काय आलेले नाही आहेत. इकडे सगळेजण सूर्योदयाच्या अपेक्षेमध्ये आहेत. सनराईज कधी होईल आणि चांगले फोटो क्लिक्स पण होतात मॉर्निंगला. त्याच्यानंतर मग आज कामाला परत सुरुवात होईल. काल रात्री इथे हा जो माळ बोलू शकतो तो पूर्ण क्लीन झाला आहे. आणि इकडे आपल्याला एक तटबंदी मिळालं आहे. काहीतरी अवशेष आहेत, म्हणजे इथे कसा चौतरा दिसतो आहे आणि या अशा दगड्या लावलेला काहीतरी अवशेष असणार आहे. तर तो एक दिसला आहे. तो आपल्याला पूर्ण बाजूने आपण क्लीन करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे तो पूर्ण जो काय दिसतो आपल्याला, हा असा आला आहे, असा गेला आणि असा गेला. मोठं काहीतरी इथे वास्तू होती. आणि मंदिराचा परिसर तर खूप अप्रतिम झाला आहे. आता मोहीम क्रमांक 7पर्यंत बरीचशी कामं मंदिर परिसरात तरी भरपूरच झालेत. तर काल इथला हा परिसर पूर्ण क्लीन करण्यात आला आहे. बघा दिसतोय का, पूर्ण क्लीन. म्हणजे आता जर आपल्याला पुढे जायचं असेल उंबराच्या झाडाकडे तर खाली पाण्याच्या टाक्याकडे जायची गरज नाही. इथून पण आपल्याला ही डायरेक्टली वाट आहे. म्हणजे ॲक्च्युली जो कारवीचं जंगल आहे ना, कारवी आणि दिंडे भरपूर आहेत. तर ते पूर्ण काढण्यात आले काल इकडे आणि मस्त अशी साफसफाई करण्यात आली. हे बघा, पुढे जाऊया थोडं. पुढून तुम्हाला मी पूर्ण दृश्य दाखवतो. म्हणजे मंदिर परिसर केवढा मोठा होता हे बघा. तर इकडे एवढा मोठा मालरान आहे वरचे. हा जो पूर्ण मालरान दिसतोय ना, इथे पूर्ण वास्तूच होते असणार. कारण तिकडे जसं आपल्याला एक चौतरा मिळाला आहे तसं बहुतेक इकडे काही ना काहीतरी वास्तू होते असतील. आणि पुढे आलो ना आपण, इथून गड पूर्ण दिसतो. म्हणजे जे गडाचे अवशेष आहेत आणि इथून टेलनी करण्यासाठी पूर्ण गडाचं म्हणजे मंदिर अशाच ठिकाणी होतं ज्या ठिकाणी पूर्ण किल्ला दिसत होता. हा बघा समोर तिथे जी वास्तू दिसते त्याला असं राजवाडा असं म्हटलं जातं. इथे खाली 2 पाण्याची टाकी आहेत. त्याच्यानंतर या बाजूला इकडे गुहा आहे. इथे ते जे दिसतंय ते हुंबराचं झाड, एकमेव मोठं झाड आहे किल्ल्यावरती. आणि ही जी वाट दिसते ही वाटेने आपण खालून टाक्याकडून येऊ शकतो. आणि पुढे तटबंदी दिसते तुम्हाला, मस्त अशी तटबंदी आहे. तो तिकडे गडाचा शेवट टोक आहे तिकडचं. असं हे छान काम काल रात्रीपर्यंत चाललं. रात्री होतं कसं फ्रेश वगैरे होऊन मग थोडं भजन वगैरे झालं. काल पण झोपायला 10:30-11 वाजले, पण मस्त झोप लागते. आणि आज थंडी त्या मानाने कमी आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली जानेवारी डिसेंबरमध्ये जी थंडी होती तेवढी आता फेब्रुवारीमध्ये नाही आहे. असं वाटलेलं थंडी वाढेल, पण नंतर काय थंडी वाढलीच नाही. बरं झालं. टेंटमध्ये तसं काय एवढं थंडी लागत नाही. तर हा पूर्ण मंदिराच्या समोरचा परिसर. आता जो बुरुजाचं काम आहे ना कालचं, ते तसं दाखवलेलं तुम्हाला, पण आज एकदा मॉर्निंगला दाखवतो. ते बुरुजाचं काम झालं आहे आणि आज थोडं दुपारपर्यंत पण काम होईल. मला वाटतं इथे मंदिर परिसराचे इथेच एक टीम लागेल, एक टीम पुढे लागेल. आणि आपल्याला आज निघायचं आहे सकाळी. मी आणि अजितभाई निघतो आहे कारण थोडं माझं पण काम आहे. तर बाकीची सगळी टीम आहे ती साधारण दुपारी जेवण वगैरे उरकूनच येईल. आम्ही आता निघू थोड्या वेळामध्ये.
हा पूर्ण मंदिर परिसर. तर या बाजूला आपले टेंट लागतात सगळे आणि टेंट लावण्यासाठी आता बरीचशी जागा आहे. हे बघा इकडे आहे, इकडे आहे, तो पूर्ण मालरान आहे. असं टेंट लावण्याची जागा हळूहळू मोकळी होते. सूर्यदेवांची एंट्री होते हा समोर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय शिवराय. चहा वगैरे झाली सगळ्यांची? ओके. बाकीची झाली की नाही? चालू आहे, बिस्किट खाते. हा ना, आम्ही फक्त आता वाट बघतोय. आम्ही वाट बघतोय समोर. इथून ही खाली जायला वाट आहे. पूर्ण निसर्ड झालेलं पण आता इथे वाट आहे प्रॉपर अशी खाली जायला. आणि या बुर्जाचं काम काल केलेलं आहे. तर इथून हे 2 थर काल लावण्यात आले आणि ही पूर्ण जी माती वगैरे होती ती वरती टाकण्यात आली आणि इथून या पायऱ्या व्यवस्थित आहेत ना? एकदम व्यवस्थित. ओके. कामच कोणाचं आहे? संगमरत्नच आहे. होय. सकाळचे 7 वाजलेत आणि प्रतीक्षा सगळ्यांची चालले आहे इकडे सूर्योदयाची. ए आले 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 सूर्यदेव आले. येतोय येतोय येतोय. याला रे फास्ट येतोय असं नाही वाटत? आज मी त्याला सांगितलंय तसं, नाही तर मारीन धरून बोललो ये लवकर नाही. किती मिनिटं कामं होणार नाही त्याच्यावर. क्लास आला एकदम क्लास. हा जबरदस्त. डोळ्याला डोळे भिडवतो एकदम. चला सकाळी कामाला छान अशी सुरुवात झाली. तर इथला हा जो चौतर आहे तो पूर्ण असा क्लीन करून घ्यायचा आहे म्हणजे मग आपल्याला प्रॉपर असा ही वास्तू दिसेल नेमकी कशी होती. चला मंडळी, मोहीम क्रमांक 7 आजचा दुसरा दिवस. कामं चालू झालेत बऱ्यापैकी पण आपल्याला काही कारणास्तव परत परतीचा प्रवास चालू करावा लागणार आहे लवकर. तर आता 7:30 वगैरे वाजलेत. आवरावर करतो आणि आम्ही आता परतीचा प्रवास चालू करणार आहे. आजच्या मोहिमेमध्ये खास मंदिर परिसर आणि इकडे मंदिराच्या पाठचा जो बुरुज आहे त्या बुरुजाचं काम छान प्रकारे झालं आहे. आता पुढची मोहीम मोस्टली मार्चमध्ये असेल. त्या मार्चमध्ये तुमचाही सहभाग असेल अशी आशा करतो. आणि आपल्या कोणी जर आपल्याला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर इंस्टावरती कोकणकर अविनाशला फॉलो करा, संगमरत्न फाउंडेशनला फॉलो करा आणि पुढच्या ज्या पण मोहिमा असतील त्याचे अपडेट तुमच्यापर्यंत येतीलच. तर तात्पुरता सुरुवात मंडळी हा ओव्हरऑल मोहीम क्रमांक 7चा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.